हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण जे डिस्कशन्स करणार आहे, तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की चंद्रयान 3 संबंधी आपण डिस्कशन करणार आहे. बट डेफिनेटली हे लेक्चर जे असेल त्याचा मेन टार्गेट तुमचे एक्झामिनेशन्स आहे. ओके, सो आता ह्या वर्षी 2023 जर तुम्ही कन्सिडर केलं किंवा 2024ही कन्सिडर केलं, कंटिन्यू या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतील. सो आपला आजचं कोअर थीम काय लेक्चरची, फॅक्ट्स या लेक्चरमधून एक्स्ट्रॅक्ट करणं. मी तुम्हाला एवढं डेफिनेटली सांगू शकते की आज तुम्ही जेवढी काही इन्फॉर्मेशन ग्रॅब करसाल त्याच्या बाहेर एकही प्रश्न तुमचा चंद्रयान संबंधी जाणार नाही. ओके, सो इट इज की तुम्ही हा लेक्चर बघून जेवढ्या काही फॅक्ट्स किंवा डिटेल्स आहे त्या तुम्ही काय करू शकता, नोटबुकमध्ये राईट करू शकता. कारण मी याच्यामध्ये विकिपीडियाहून जेवढं काही आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येईल, जेवढी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन्स गेट करता येईल, त्यामध्ये मग इस्रो असेल किंवा बाकी काही आपण गोष्टी आहेत त्या सगळ्या हे करून म्हणजे सगळं आपण काय मटेरियल एकत्र करून तुमच्यासाठी आज हे लेक्चर घेत आहे. ओके, सो डेफिनेटली की वर्किंग करण्यासाठी थोडा वेळ लागतो, की रिझन बिहाइंड दॅट की सगळ्या फॅक्ट्स ज्या आहेत त्या तुम्हाला एका ठिकाणी पोहोचवलेल्या. आता तुम्ही जेव्हा लेक्चर बघसाल तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की आपण यामध्ये सगळेच पॉईंट डिस्कस केलेले तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला काय, तुम्ही ज्या पॉईंट्समध्ये आता तुम्ही अवेअर असाल त्यामध्ये आपण काय बोललो की चंद्रयान जे आहे ते पोहोचलेलं आहे किंवा भारत याच्यामध्ये 4थी कंट्री आहे, साऊथ पोलवर पोहोचलं. पण तुम्हाला असं वाटतं का की एक्झामिनेशन्समध्ये यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील? विचारतील, पण डेफिनेटली थोडंसं ॲडव्हान्स लेवलवर पण विचारण्याचा प्रयत्न करतील. येस, कारण ह्या फॅक्ट तर सगळ्यांना माहिती आहे. मग अशा कंडिशन्समध्ये तुम्हाला एक एज मिळाला पाहिजे, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आजचं आपलं लेक्चरणार आहे. इट्स कम्प्लिटली फोकस टू युअर एक्झामिनेशन. ओके, सो कोअर पूर्ण डेटा याच्यामध्ये भरून भरून तुम्हाला बघायला मिळेल आजच्या लेक्चर्समध्ये. ओके, अँड इट विल बी फाइंड यू युनिक काहीतरी मिळाले असं तुम्हाला मिळेल. म्हणजे जेवढे काही लेक्चर्स असेल त्यामध्ये हे लेक्चर्स तुम्हाला असं वाटेल की आपल्याला डेटा म्हणजे जो परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डेटा आहे तो सगळा मिळालेला तुम्हाला बघायला मिळेल आजच्या लेक्चर्समध्ये. सो इट विल बी हेल्प यू इन मीन्स वन डे एक्झामिनेशन्स ऑल्सो. ओके, इट विल बी हेल्प यू इन स्टेट PCS ऑल्सो अँड इट विल बी हेल्प यू इन UPSC ऑल्सो. सो याच्यामध्ये मी तुम्हाला अशा पण काही फॅक्ट सांगणार आहे ज्या काही म्हणजे आपण म्हणजे व्हिडिओज वगैरे असतात की सायंटिस्ट वगैरे या संबंधी काय आपलं इंटरव्ह्यूज देतात. ओके, त्या संबंधीच्या पण फॅक्ट्स मी तुम्हाला इथं कोट करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. अँड वन ऑफ द मोस्ट इन्फॉर्मेशन की याच्यामध्ये सागर सर आपले 25 ऑगस्टपासून सागर सरांनी मॉडर्न हिस्ट्री हा विषय शिकवणं चालू केला आहे. ओके, सो ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये बॅच करायची असेल म्हणजे दिस बॅच इज स्पेसिफिकली फॉर द व्हॉट वी कॅन से ऑनलाईन नॉट ऑफलाईन मीडियम बॅच आहे ही. आणि ही बॅच जर तुम्हाला काही अवेल वगैरे करायची असेल सो तुम्ही काय करू शकता, खाली दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता. सो दिस बॅच इज स्टार्टिंग आय गेस फ्रॉम 25 ऑगस्ट. ओके, सो कालच ही बॅच चालू झालेली आहे, सो आजच चालू झालेली आहे. सो तुम्ही बघू शकता. ओके, सो सगळ्यात पहिले आता तुम्हाला भरून फॅक्ट्स भेटणार आहे म्हणून थोडंसं अटेन्शन एकदम हाय लेवलवर ठेवा. आता मी बघा व्यवस्थित तुम्ही जर इथं बघितलं असेल तर मी एकाचं नाही, मी तुम्हाला कंपॅरिझन पण सांगणार आहे थोडंसं. ओके, चंद्रयान 3ची कॉस्ट तुम्ही बघत असाल 615 करोड बघायला मिळते. ल्युना कुणाचं मिशन आहे हे तर तुम्हाला बघायला मिळेल रशियाचं मिशन आहे. पण बघा मी तुम्हाला फक्त ल्युना, चांग, अपोलो हे जे दिसतंय हे सगळ्यांना माहिती आहे की हे मिशन्स आहे हे कोणाचं आहे. हे लास्टवाला अपोलो कोणाचं आहे, इट्स फ्रॉम USA. येस, नासाचं मिशन आहे, हे रशियाचं आहे, बरोबर आहे. आणि हे कुणाचं आहे, चायनाचं आहे. कॉस्ट पण तुम्ही बघू शकता. बघा इंडियाने एकदम चीप कॉस्टमध्ये हे केलेलं बघायला मिळेल. सो प्रश्न कुठं पडणार, इंडियाचं किती पैसे लागले चंद्रयान पाठवण्यासाठी. सो हा पॉईंट तुम्हाला माहित पाहिजे. हा पॉईंट माहित असताना मी तुम्हाला अजून एक फॅक्ट सांगते की चंद्रयान 2 आपलं जे गेलं होतं, एक चंद्रयान 2 जे गेलेलं आहे, चंद्रयान 2ची जी तुम्ही कॉस्ट बघसाल, चंद्रयान 2ची कॉस्ट याच्यापेक्षा जास्त होती. मी 900 करोड प्लस कॉस्ट होती. आणि जे आपलं पहिलं चंद्रयान 1 मिशन गेलं त्याची कॉस्ट ऑलमोस्ट तुम्ही 300+ करोड मानू शकता. ओके, सो असे काही कॉस्ट वगैरे पण माहिती असली पाहिजे. बघा तुम्हाला जर कळत असेल तर अपोलो मिशन जे कोणाचं आहे, नासाचं होतं किंवा USAचं होतं, त्याची कॉस्ट बघा. नंतर तुम्ही यांची पण कॉस्ट कम्पेअर करू शकता आणि चायनाची करू शकता. या सगळ्यांच्या कंपॅरिझनमध्ये इंडियाची कॉस्ट तुम्हाला कळत असेल की बजेट किती कमी बघायला मिळत असेल की आपल्या चंद्रयान पाठवण्याचं. ओके, सो ही झाली एक गोष्ट. आता तुम्ही हे पण पुष्कळ न्यूजमध्ये ऐकलं असेल की काय ऐकलं की जे यांचं मिशन होतं कोणाचं, रशियाचं ल्युना 25 हे मिशन फेल झालेलं ऐकलं असेल सगळ्यांनी. मग तुम्हाला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की रशियाचं मिशन फेल झालेलं आहे, पण असं का म्हणायचे की रशियाचं मिशन पण आपल्या पहिले जाऊ शकतं, कारण त्याचं कारण पण तुम्ही एक लक्षात ठेवा. बघा ही ट्रॅजेक्टरी जर तुम्ही प्रॉपरली बघितली असेल तर आपलं
इथं जर तुम्ही बघितलं तर आपला पॉईंट कसा आहे की आपल्याला काय करावं लागतं, पुष्कळ ऑर्बिट घेऊन आपलं मिशन पोहोचतं चंद्रावर, बरोबर आहे. बघा इथं पण पुष्कळ ऑर्बिट त्यांनी कव्हर अप केलेलं आहे आणि इथं पण केलेले तुम्हाला बघायला मिळतील. आणि यांचं मिशन जर तुम्ही बघितलं असेल तर लवकरच तिथं रीच झालेलं बघायला मिळेल. याचं कारण काय, तर थोडंसं म्हणू शकतो आपण की हा डेफिनेटली इंडिया सक्सेसफुल झालाय, पण इंडियाला आता काय टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करायची भविष्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की आपल्याला अशा पद्धतीचे हे जे मेकॅनिझम आहे, आता काही लोकांना वाटू शकतं की हे यांनी असं जास्त ऑर्बिट्स केले नाही त्याच्यामुळे यांचं मिशन वगैरे फेल झालं, असं काही नाही आहे. त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे की जी काय करू शकते, म्हणजे अशा प्रकारे त्यांना खूप याला काय म्हणू शकतो ऑर्बिट घेण्याची, ऑर्बिटल करायची गरज पडत नाही. ते डायरेक्ट काय करू शकतात, रीच करण्याची त्यांच्याजवळ टेक्नॉलॉजी. भारत भविष्यात याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो हा एक पॉईंट तुम्हाला माहित असला पाहिजे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट हे तर तुम्ही सगळीकडे बघितलं असेल. ओके, लँडरचं नाव ऐकलं असेल, नंतर तुम्ही काय लँडर नाव ऐकलं असेल, वेगवेगळे नावं तुम्ही याच्या संबंधी ऐकलेले तुम्हाला बघायला मिळते. लँडर आहे, रोवर आहे, पण त्याचे प्रॉपर नाव काय, डेट्स काय, सगळं तुम्हाला आता माहित पाहिजे. ओके, तर सगळ्यात पहिले हे मिशन जे आहे ते चंद्रयान 3 मिशन. तुम्हाला इथं कन्फ्यूज करू शकतात, चंद्रयान 3 मिशन भारताचं इंडिपेंडंट मिशन आहे का किंवा इंडिजिनियसली डेव्हलप आहे का. हो, हा पॉईंट सगळ्यात पहिले क्लिअरली लक्षात ठेवा. चंद्रयान 3 हे भारताचं इंडिजिनियस मिशन आहे. आता यामध्ये ना तुम्ही जर नासाची प्रॉपर ट्विट बघितली असेल ना, त्यांनी कॉंग्रॅच्युलेट इंडियाला केलेलं आहे, पण अजून त्यांनी थोडंसं असं पुढं काही लिहिलेलं आहे, ते प्रॉपर वाचा तुम्ही गेल्यानंतर. एकदा फक्त नासाची ट्विट चेक करा. तर नासाने त्याचं ट्विट करण्याच्या मागं कारण आहे की नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी हे ट्रॅक करण्यासाठी आपल्याला काय एक ग्राउंड स्टेशन जे आहे ते कोणी मदत केलेली आहे, ते प्रोव्हाइड करण्यासाठी फक्त नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने काय केली आहे, मदत केलेली. ओके, फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा. अदरवाईज बाकी सगळे जे काही आहे ते आपलं इंडिजिनियसली डेव्हलप आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन एक गोष्ट डेफिनेटली सांगायला पाहिजे की चंद्रयान 2 जे मिशन आहे त्या मिशनमध्ये आपल्याला रशिया हेल्प करणार होता. इट्स क्वाईट सरप्रायझिंग की रशिया आपल्याला हे हेल्प करणार होता, बट बिकॉज ऑफ डिले पुष्कळ डिले करत गेल्यामुळे इंडियानं रशियाचं प्रपोजल ठुकरावलं आणि स्वतःच बनवण्याचं ठरवलं. ओके, सो चंद्रयान 2 मध्ये मे बी असं पॉसिबल झालं असतं की आपल्याला कोणी हेल्प केली असती, रशियानी. पण डेफिनेटली इट्स गुड न्यूज फॉर अस की आपण हे इंडिजिनियसली डेव्हलप केलं. ओके, वी आर एक्सप्लोर अवर कॅपॅबिलिटीज. तर हा पॉईंट आणि डेफिनेटली इट विल बी काय कॉंग्रॅच्युलेटिंग मोमेंट फॉर एव्हरी इंडियन्स. ओके, सो आता इथं बघा आपल्याला काय फॅक्ट्स माहित पाहिजे. पहा, सगळ्यात पहिले स्पेस एजन्सी याच्यासाठी कम्प्लिटली रिस्पॉन्सिबल इस्रो आहे. ओके, सो इट्स अवर इंडिजिनियस मिशन. हा पॉईंट तुम्हाला सगळ्यात पहिले माहित पाहिजे. नेक्स्ट, यू मस्ट हॅव बी नोन की 3 मिशन. आता मी 3 मिशन मध्ये तुम्हाला एक पहिला पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा सांगते, तो ऐका. तुम्ही असं ऐकलं असेल की चंद्रयान 1 मिशन जे आहे ते 95% सक्सेसफुल झालं. मॅडम, चंद्रयान 1 जर सक्सेसफुल झालं होतं तर आता न्यूजमध्ये असं का म्हणत आहे की इंडिया इज द 4th कंट्री की टू रीच द मून, असं का म्हणत आहे, किंवा चंद्रावर पोहोचणारी इंडिया 4th नंबरची कंट्री का म्हणत आहे. तर त्याच्या मागचंही कारण मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. चंद्रयान 1 आणि 3 मध्ये काय डिफरन्स आहे, चंद्रयान 2 आणि 3 मध्ये काय डिफरन्स आहे. ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे होते का, इंडियाचा कोअर ऑब्जेक्टिव्ह वेगळा होता का तिन्ही मिशन्समध्ये, तर तिन्ही नाही, पण चंद्रयान 2 आणि 3चा ऑब्जेक्टिव्ह लिटिल बिट सिमिलर होता. ओके, पण थोडासा त्यामध्येही फरक होता. तर ते मी तुम्हाला सांगेल अँड इट विल बी हेल्प यू इन UPSC एक्झामिनेशन ॲडव्हान्स लेवलचं विचारू शकता. तर सगळ्यात पहिले डेट्स पण बघून घ्या. चंद्रयान 1 2008ला लॉन्च झालेलं आहे, 2019चा चंद्रयान 2 आणि 2023चा तुम्ही चंद्रयान 3 झालेलं बघाल. आता मी डिफरन्स काय सांगते व्यवस्थित आहे का, एक सेकंड फक्त एकदा मला इमेज दाखवू द्या. पहा, लुक ॲट दॅट इमेज. ओके, सो ही इमेज जर तुम्ही व्यवस्थित बघू शकत असाल तर हा चंद्रमा आहे. ओके, सो आपण चंद्रयान 1 आणि 2 मध्ये काय फरक आहे हा पहिले समजून घ्या. 1, 2 आणि 3 लिटिल बिट सारखं म्हणू शकतो, पण 1 खूप डिफरंट आहे. चंद्रयान 1 मध्ये आपल्याला जी लँडिंग करायची होती ती हार्ड लँडिंग झाली, हार्ड लँडिंगच करायची होती आणि हार्डच झाली. चंद्रयान 2 आणि 3चा कोअर पर्पज काय होता आपला, सॉफ्ट लँडिंग करण्याचा. कोणतं, सॉफ्ट लँडिंग. ओके, सो इथं आपण जे मिशन पाठवलं होतं याच्यामध्ये आपला ऑर्बिटर होता, हे दिसतंय का, हा जो होता हा चंद्रमाला काय करणार होता, चक्कर मारणार होता आणि त्यातून आपल्याला वेगवेगळे म्हणजे गोष्टी आहेत त्या
पाठवणार होता. सो हे आपलं चंद्रयान-1 मिशन होतं आणि हे चंद्रयान-1 मिशन जे आहे ते आपलं सक्सेसफुल झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. चंद्रयान-1 मिशनने आपल्याला म्हणजे पुष्कळ फोटो जे पाठवले त्यामध्ये वॉटर चंद्रावर आहे किंवा चंद्रमावर वॉटर पाणी मिळण्याचे जे संकेत आहे ते चंद्रयान-1 मध्ये आपल्याला माहीत पडले. पण इथं आपण ऍक्च्युली फक्त काय पाठवलं बघायला मिळेल, ऑर्बिटर जे काय करत होतं, चंद्रमाला रिव्हॉल्व करून चंद्रमाहून वेगवेगळे पिक्चर्स क्लिक करत होतं आणि हे आपली हार्ड लँडिंग होती. पण तुम्हाला एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, जे चंद्रयान-2 आणि 3 मिशन आहे याच्यामध्ये आपल्याला सॉफ्ट लँडिंग करायची होती कुठं, चंद्रमावर. आता याच्यामध्ये पण फरक आहे. हे पहा, जे आपण चंद्रयान-2 पाठवलं होतं याच्या ऑर्बिटर पण पाठवला होता, नंतर लँडर आणि रोवर हे सगळं त्याच्यामध्ये बघायला मिळेल. पण आता जे चंद्रयान-3 पाठवलं ऑर्बिटर जो आहे तो याच्यामध्ये अब्सेंट असून फक्त लँडर आणि रोवर आहे. हे व्यवस्थित लक्षात द्या. एक प्रोपल्जन सिस्टीम, लँडर, रोवर ह्या 3 गोष्टी आहे आणि इथं काय होतं, ऑर्बिटर पण होता. मग चंद्रयान-2 मधला ऑर्बिटर जो आहे, मग आपण असं का नाही म्हणत की चंद्रयान-2 आपलं कम्प्लिटली फेल आहे. तर ऐका, चंद्रयान-2 मध्ये लँडर आणि रोवर हे जिथं लँड करणार होते ते एकदम कम्प्लिटली आपलं जे मिशन आहे ते अनसक्सेसफुल झालं त्या पॉइंट ऑफ व्ह्यू. पण ऑर्बिटर जो आहे तो आजही चंद्रमाला काय करत आहे, चंद्रमाकडून आपल्याला पिक्चर्स पाठवते. म्हणून एका सायंटिस्टचा व्हिडिओ होता इस्रोच्या, त्यांनी असं सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये, ते असं सांगत होते की हा जो लँडर आणि रोवर आज आम्ही पाठवू शकला याला कम्प्लिटली आमच्यासाठी हेल्पफुल राहिलेला आहे कोण, चंद्रयान-2. कारण चंद्रयान-2 मध्ये आम्ही जो पाठवलेला ऑर्बिटर आहे तो अजूनही आम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे आणि तो सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकल्यामुळं चंद्रमाच्या कोणत्या याच्यावर आपण काय करू शकू, उतरवू शकू, चंद्रमावर कुठे आपण एक्झॅक्टली काय करू शकलो पाहिजे, लँडिंग करू शकलो पाहिजे, याची एक्झॅक्ट म्हणजे काय म्हणू शकतो, एक्झॅक्ट पोझिशन कोणती असली पाहिजे, ती पोझिशनची आयडिया आपल्याला कुणाकडून मिळाली, चंद्रयान-2 मध्ये पाठवलेल्या ऑर्बिटरनुसार. ओके, सो तुम्ही एक पॉइंट लक्षात ठेवू शकता की चंद्रयान-2 मुळेच चंद्रयान-3 कुठंतरी सक्सेसफुल आपल्याला बघायला मिळतं. कारण जी लँडिंग करायची त्याची पोझिशन काय असली पाहिजे, काय असतं, कशा पद्धतीने असली पाहिजे, त्याच्या सगळ्या इमेजेस आपल्याला कोण देत होतं, चंद्रयान-2 मधून जे ऑर्बिटर पाठवलं होतं तो आपल्याला देत होता. आताच्या मिशन मध्ये आपण ऑर्बिटर पाठवलं नाहीये, कारण हा जो आपला चंद्रयान-2 मधला ऑर्बिटर आहे तो ऑलमोस्ट अजून 7 वर्ष आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करून देणार आहे. सो ही पण फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही थोडीशी ऍडव्हान्स लेवलची फॅक्ट झाली विच विल बी हेल्प यू इन एक्झामिनेशन ऑफ मीन्स UPSC वगैरे एक्झामिनेशन्स मध्ये विचारू शकतात. देन नेक्स्ट फॅक्ट, चंद्रयान-1, 2, 3 क्लिअर झालं असेल. आणि आपण का म्हणलं की चंद्रयान-3 जे आहे ते एक्झॅक्ट आपण असं म्हणलं की चंद्रापर्यंत पोहोचणारा भारत हा 4था देश बनला. ते म्हणण्याचं कारण काय ते तुम्हाला कळलं असेल. ओके, कारण आपण पहिले काय पाठवलं होतं, ऑर्बिटर पाठवलं तर ज्याची लँडिंगच कशी होती, हार्ड होती, म्हणजे त्याचं मेन काम काहीतरी वेगळं होतं. पण आता हे लँडर मधून रोवर निघणार आहे, तो प्रॉपर काय होणार आहे, प्रॉपर टच पण झालेला आहे आणि पूर्ण काय करणार आहे, जो चंद्र आहे किंवा चंद्राचा जो एरिया आहे त्याला काय करणार आहे, एक्सप्लोअर करणार आहे. ओके, सो हा फरक तुम्हाला कळला असेल. आणि वाय की आता आपण चंद्रयान-3लाच का असं म्हणलं की चंद्रावर भारत पोहोचणारा 4था देश बनलाय, चंद्रयान-1 सोडल्यावर का नाही म्हणलं ते तुम्हाला कळलं असेल. ओके, नंतर थीम काय होती, सायन्स ऑफ द मून, ही या मिशनची थीम होती. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि वेट किती आहे, 3900 kg. हा ऑप्शन असेल तर याला टिक करायचं, अदरवाईज परफेक्ट वेट लक्षात ठेवायचं असेल 3843 kg असं वेट आहे. ओके, सो वेट पण आपल्याला माहीत असणं गरजेची आहे. देन रॉकेट कोणतं यूज झालं, आता सगळ्यात महत्त्वाची एक डिटेल आहे ती म्हणजे रॉकेट कोणतं यूज झालेलं तुम्हाला या सिस्टीममध्ये बघायला मिळेल. तर त्याचं नाव आहे लॉन्च व्हेकल मार्क 3 आहे. पुढं फॅक्ट, लॉन्च व्हेकल मार्क 3. आतापर्यंत तुम्ही PSLV, GSLV हे रॉकेट ऐकलं असेल, पण लक्षात ठेवा लॉन्च व्हेकल मार्क 3 नावाचं जे आहे ते आपण रॉकेट इथे यूज केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा, लँडिंग आपण या मिशन मध्ये लँडिंग कुठं करत आहे, साऊथ पोलवर, आणि इंडिया हा 4th कंट्री झालेला आहे. पण फर्स्ट कंट्री कोणता झाला होता, USSR. पण यातही मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगते आणि ती व्यवस्थित आहे का. USSR 1966ला गेला, पण त्या मिशनचं नाव लक्षात ठेवा, लुना 2 नावाचं मिशन होतं. आणि पुष्कळ एक्झामिनेशन मध्ये हा प्रश्न कन्फ्यूज करणारे, या अपोलोच्या समोर आकडा कोणता आहे हा पण लक्षात ठेवा. अपोलो 11 नावाचं जे मिशन आहे ते USA ने पाठवलं होतं 1969ला आणि त्याच्यामध्येच तुमचा नील आर्मस्ट्रॉंग जो आहे तो जो मूनवर जाणारा फर्स्ट व्यक्ती आहे तो याच्यामध्ये गेला. या 2 मिशन मधला फरक आहे का, हे जे मिशन होतं हे अनमॅन मिशन होतं जे रशियाचं होतं आणि रशियाच्या पुढं कारनामा करून दाखवायचा होता कुणाला, USAला. म्हणून USA जे मिशन पाठवलेलं आहे ते सेकंड जे मिशन गेलेलं आहे USAचं, इट्स अ मॅन्ड मिशन.
म्हणजे याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग जो तुम्हाला माहिती आहे तो व्यक्ती पहिला मूनवर पोहोचला, तर तो व्यक्ती जो आहे तो या मिशनच्या अंडर काय झाला होता, पोहोचला होता. सो हे मॅन्ड मिशन होतं, हे अनमॅन्ड होतं, म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी करून दाखवायचं अशी विल होती. आणि यांचं कोणतं होतं, चांग ई. ओके, हे कोणाचं मिशन होतं, चायनाचं. इंडियाचं तो तुम्हाला माहिती आहे चंद्रयान 3 मिशन, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, देन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर द एक्झामिनेशन, प्रोजेक्ट डायरेक्टर कोण आहे, हे ऐका व्यवस्थित सांगते. प्रोजेक्ट डायरेक्टर कोण आहे, रितू कारिधाल. रितू कारिधाल ही पर्सनॅलिटी, यांना रॉकेट वुमेन ऑफ इंडिया पण म्हणलं जातं. ओके, रॉकेट वुमेन ऑफ इंडिया कोण आहे, तर यस रितू कारिधाल. शी इज बिलॉंगिंग फ्रॉम वेअर, शी इज बिलॉंगिंग फ्रॉम UP लखनौ. लखनौमधून त्या बिलॉंग करतात आणि याला रॉकेट वुमेन पण म्हणलं जातं. रॉकेट वुमेन ऑफ इंडिया रितू कारिधाल. ओके, आणि महत्त्वाचा पॉईंट, चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3च्या दोन्ही याच्या प्रोजेक्ट डायरेक्टर कोण होत्या, यस दॅट इज अगेन बिन रितू कारिधाल मॅम. ओके, अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, रितू कारिधाल मॅम या ज्या आहेत, तुम्हाला अजून एक फॅक्ट लक्षात ठेवायचे, मंगळयान जे मिशन गेलं होतं तर त्याच्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर मॅम होत्या. ओके, सो हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. एक्झामिनेशनमध्ये डेफिनेटली हा विचारणार आहे. ओके, आणि जी चीफ आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतं पाहिजे, चीफ कोण आहे, एस सोमनाथ. ही इज दॅट पर्सनॅलिटी. ओके, सो हे मिशनचे मिशन जात असताना हे त्याचे चीफ होते, हे पण माहीत पाहिजे. लॉन्च कुठून झालेलं आहे, सतीश धवन स्पेस स्टेशनवरून हे लॉन्च झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. रॉकेट कोणतं यूज केलं, आत्ताच सांगितलं, लॉन्च व्हेकल Mark 3 आणि पुढे M4 पण. हे व्यवस्थित पाठ करून जा या सगळ्या गोष्टी. एक्झामिनेशनमध्ये याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, हे मी डबल सांगते. लॉन्च व्हेकल मार्क कोणतं 3 आणि M4 पुढं, पण त्याला दुसरंही नाव लक्षात ठेवा. एक्झामिनेशनमध्ये विचारणार नाव काय, दुसरं नाव जर दिलं फॅट बॉय तर लक्षात ठेवा. फॅट बॉय पण चंद्रयान 3 लॉन्च करणाऱ्याला फॅट बॉय पण म्हणताना तुम्हाला बघायला मिळेल. यस, ती मशीन माहिती आहे, सगळ्यांनी बघितलंच आहे, सगळ्यांनी आतापर्यंत त्याला बघितलेलं आहे. तर लँडर रोवर एकदा दाखवून देते. हा, ही डायग्राम बघितलेली आहे, हा बाहेर निघलेला आणि आहे ही जी इमेज आहे त्याला त्यामध्ये काय फिक्स आहे, लँडर आणि रोवर. लँडर आणि रोवर, रोवर काय ती मशीन जी गोल गोल गाडी फिरणार आहे तिला आपण रोवर म्हणत आहे, आणि लँडर जो लँड करणार आहे. ओके, आणि तिसरा, आता याच्यामध्ये एक अजून प्रश्न इथं कव्हर अप होऊ शकतो, मोड्यूल कोणकोणते, 3 मोड्यूल्स याच्यामध्ये आहेत. मोड्यूल विचारले किती मोड्यूल आहेत, तर 3 मोड्यूल तुम्ही सांगायचे. पहिलं काय, एक प्रोपल्जन सिस्टीम जी कुठपर्यंत नेणार आहे, ऑर्बिटपर्यंत नेणार आहे, कोणाच्या, चंद्रमाच्या. प्रोपल्जन सिस्टीम एक आहे, दुसरं लँडर आहे आणि तिसरं रोवर आहे. हा पण एक प्रश्न बनू शकतो की मोड्यूल किती आहे, 3 आहे. फर्स्ट इज अ प्रोपल्जन सिस्टीम, सेकंड इज अ लँडर अँड थर्ड वन रोवर. चंद्रमापर्यंत पोहोचवण्यासाठी, ऑर्बिटपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोपल्जन सिस्टीम मदत करणार आहे, लँडर मधून रोवर बाहेर निघणार आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. ओके, सो नेक्स्ट डिटेल इज अबाउट व्हॉट, रॉकेट यूज वी आर ऑलरेडी डिस्कस्ड दॅट. हा, रोवरचं नाव काय, प्रज्ञान, आणि लँडरचं नाव काय दिलेलं आहे, यस विक्रम. मागच्या इथं जसा फॅक्ट होता तोच फॅक्ट इथं आहे, तो पण तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. दिस स्लाइड इज अगेन बीन इम्पॉर्टंट. मी फक्त तुम्हाला जर वाटत असेल की फक्त मी चंद्रयान डिटेल्स कव्हर अप करत आहे, नाही, मी मून पण डिटेल्स कव्हर अप करत आहे. पहा, लाईफ ऑफ लँडर आणि रोवर मिनिमम किती दिवस राहू शकते, हा यस 14 डेज त्यांनी सांगितलेलं आहे. 14 डेज पर्यंत लँडर रोवर एकदम सेफली राहणार चंद्रमावर, हे सांगितलेलं तुम्हाला बघायला मिळेल. सो इट्स लिमिट इज 14 डेज. प्रश्न विचारू शकतात, जास्त राहू शकतं का, हो राहू शकतं, पण 14 डेज लिमिट तिथे सांगितलेली आहे. मेन रॉकेट इंजिन याच्यात कोणतं आहे, तर क्रायोजेनिक इंजिन 20. क्रायोजेनिक इंजिन 20 नावाचं जे आहे, क्रायोजेनिक इंजिन 20 हे त्याचं मेन रॉकेट इंजिन आहे. ओके, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मून टेक डेज टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. किती दिवस घेतो, तर तो घेतो 27 दिवस. मून अर्थला रिव्हॉल्व करण्यासाठी 27 दिवस घेतो. आणि डायमीटर किती आहे, मूनची जी डायमीटर आहे ती 1/4 आहे अर्थची जेवढी डायमीटर आहे त्याच्या 1/4 तुम्हाला मूनची डायमीटर बघायला मिळेल. तुम्ही लक्षातही ठेवू शकता 3473 किलोमीटर मूनची तुम्हाला डायमीटर बघायला मिळेल. आता अजून काही फॅक्ट्स अँड डिटेल्स आहेत जे आपल्याजवळ आहे. महत्त्वाचं, वेट ऑफ द बॉडी ऑन मून किती बघायला मिळतं, तर ते वेट ऑफ द बॉडी ऑन मून कम्पेअर्ड टू द अर्थ, तर ते किती बघायला मिळते, 1/6. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं वेट तिथं काय बघायला मिळतं, कमी बघायला मिळतं. सो हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सरफेस ऑफ द मून फ्रॉम द सरफेस जो व्हिजिबल आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, सरफेस
सरफेस ऑफ द मून विजिबल फ्रॉम द अर्थ तो किती आहे, इट्स अराउंड 59%. जो पोर्शन दिसत नाही त्या पोर्शनला आपण काय बोलतो, डार्क पोर्शन. ओके, हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. अर्थ पासून जर आपण मूनचा पोर्शन बघत आहे तर इट्स ऑलमोस्ट हाऊ मच, इट्स 59% ऑफ द पार्ट ऑफ द मून इज विजिबल, other part is not visible and that portion is called as dark portion of the moon. ओके, सो ही पण डिटेल तुम्हाला लक्षात ठेवायची. स्टडी ऑफ द मूनला आपण काय म्हणतो, तो सो इट इज कॉल्ड एज सिलेनोलॉजी. ओके, विचारणार प्रश्न एक्झामिनेशन्स मध्ये. हा, यस, ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ, ॲव्हरेज डिस्टन्स अर्थ फ्रॉम मून म्हणा किंवा मून फ्रॉम अर्थ इज ऑलमोस्ट व्हॉट, 3,84,400 kilometer. Okay, 3,84,400 kilometer is the average distance from moon to earth. Okay, then next one, पेरिजी ॲपोजी कन्सेप्ट बद्दल सगळे फॅमिलियर असेल. सो दिस कन्सेप्ट इज शोकेसिंग दॅट पेरिजी म्हणजे जवळ, ज्यावेळेस मून आणि अर्थ एकदम जवळ बघायला मिळतात, सो दॅट इज नथिंग बट द पेरिजी पोझिशन. आणि ज्यावेळेस मून आणि अर्थचं डिस्टन्स मॅक्सिमम होऊन जातं, ग्रेटेस्ट होऊन जातं, फार्देस्ट फ्रॉम द अर्थ असेल तर त्या सिच्युएशनला मून जेव्हा फार्देस्ट फ्रॉम द अर्थ म्हणजे खूप दूर बघायला मिळेल कुणापेक्षा, येस, अर्थपेक्षा, त्याला आपण ॲपोलॉजी म्हणतो, ॲपोलॉजी नाही, ॲपोजी म्हणतो. आणि पासमध्ये असेल किंवा जवळ असेल तर त्याला आपण पेरिजी म्हणतो. सो मेनी डिटेल्स वी आर कव्हरिंग इन द लेक्चर. सो आता ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला काय करायच्या, परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे. तुम्ही जर बघितलं असेल तर लेक्चरमध्ये आपण एक फक्त मून म्हणजे असं नाही की चंद्रयानलाच टार्गेट केलं, बाकीचे पण पॉईंट्स आपण डिस्कस केलेले तुमच्या लक्षात येत असतील. आणि ह्या ज्या डिटेल्स सांगितलेल्या आहे प्रॉपरली तुम्हाला काय करायचे आहे, बुक्समध्ये नोट डाऊन करायचे आहे. डबल लेक्चर बघू शकता, जे आहे त्याचे डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून पण तुम्ही सेव्ह करू शकता. सो इट विल बी व्हेरी हेल्पफुल इन युअर अपकमिंग एक्झामिनेशन. ओके, सो तुम्ही अशा पद्धतीने त्याला डील करू शकता. ओके, सो मी याच्यामध्ये फॅक्ट्स फिगर प्रॉपरली कव्हरअप करण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला बघायला मिळेल. सो अजून काही म्हणजे असेच काही करंट अफेअर्स एकदम फॅक्टली पोर्शन जे आहे त्याचे पण व्हिडिओ तुमच्यासाठी डेफिनेटली येतील. ओके, सो थँक्यू सो मच गाईज.